श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. 17 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी आहे. याला देवशयनी एकादशी, ग्यारस किंवा हरिशयनी आणि पद्मा एकादशी असे म्हणतात. या दिवशी विष्णू प्रभू 4 महिन्यांसाठी योग निद्रेमध्ये जातात. एकादशीचा हा दिवस श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी तसेच तुळशी मातेच्या पूजेचा दिवस आहे. या दिवशी तुळशी माता व्रत देखील केले जाते. तर बऱ्याच वेळेला तुम्ही हे सुद्धा पाहिले असेल की आषाढी एकादशीची जी वारी निघते त्या वारीमध्ये अनेक महिला डोक्यावर तुळस घेऊन जात असतात. पंढरपुराच्या दिशेने निघालेल्या वारीत डोक्यावर तुळस घेतलेल्या बायका नजरेस पाहायला मिळतात. मग डोक्यावर तुळस घेऊन या महिला का मार्गक्रमण करतात याचीच माहिती आपण पाहूया. महाराष्ट्राची शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या आषाढी वारीला आता सुरुवात झाली आहे. ज्ञानोबा माऊली तुकारामांचे जयघोष सध्या आसमंत भारून टाकताना पाहायला मिळतात. लाखो वारकरी आपल्या 250 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या आराध्याचं दर्शन म्हणजेच पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जातात. पंढरीच्या वारीत ज्ञानोबा तुकोबांच्या पादुकांच्या साथीने हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असा जप करत, टाळ मृदुंगाच्या साथीने वाजत गाजत प्रसंगी नृत्य करत, फुगड्या घालत अत्यंत भक्तिमय मार्गाने वारी पुण्याहून आता पुढे निघेल. ज्ञानोबाराय सासवड जेजुरी करत पुढे सरकतील तर अवघड रोटीघाटाचा टप्पा पार करत तुकोबाराय पंढरीच्या दिशेने एक पाऊल पुढे सरकतील. पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारीत डोक्यावर तुळस घेतलेल्या बायका नजरेस पाहायला मिळतात. मग डोक्यावर तुळस घेऊन या महिला का मार्गक्रमण करतात हे आपण आज जाणून घेऊया. वारीत डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला आपल्या नजरेस पडतात. आता ही तुळस डोक्यावर घेऊन या महिला का चालत असतील असा प्रश्न साहजिकच उपस्थित होणं स्वाभाविक आहे. तुळस भगवंतापेक्षाही मोठी आहे असं मानलं जातं. तुळस वंदावी संता घरी, माऊली तुळस वंदावी अशी भावना वारीतल्या महिला अनेक बोलून दाखवतात. शास्त्रात तुळशीला अनन्यसाधारण असे महत्त्व झाले आहे. तुळस ही श्री विष्णूंना प्रिय आहे असं सांगितलं आहे. श्री विष्णूंच्या प्रत्येक पूजेत तुळस व्हावी लागते. दुसरीकडे पंढरीचा विठुराया म्हणजेच श्री विष्णूंचं एक रूप मानलं गेलं आहे. साहजिकच तुळस जशी विष्णूंना प्रिय तशी ती पंढरीच्या विठ्ठलालाही अत्यंत प्रिय आहे असं मानलं गेलं आहे. तुळशीत देवी लक्ष्मी वास करते, त्यामुळे तुळस डोक्यावर घेऊन जाण्याची भावना या महिलांमध्ये पाहायला मिळते. तुळशी बाबतीत काय सांगतं विज्ञान? वारीच्या बाबतीत बोलायचं झालं तर लाखो वारकरी रोज पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात. अशात लाखो श्वासोच्छ्वास दर सेकंदाला होत असतात. यात उच्छ्वासाने हवेतील ऑक्सिजनची पातळी कमी होते. मग हीच ऑक्सिजनची पातळी संतुलित राखली जाते ती या तुळशीने. डोक्यावरच्या तुळशीने आसपासच्या 20 ते 25 फुटापर्यंत हवेत ऑक्सिजनची योग्य मात्रा राखण्यास तुळस मदत करते असं सांगितलं जातं. म्हणूनच या एकादशीच्या दिवशी डोक्यावर तुळस घेऊन जाण्याची प्रथा आपल्या पूर्वजांनी केलेली आहे. तर हे झाले तुळशीचे महत्त्व. तर या दिवशी तुळशीची पूजा करून आपण काही सेवा उपाय तोडगे सुद्धा करू शकतो. तर ते कोणते करावे आता पाहूया. तुपाचा दिवा अर्पण करा. तुळशी मातेला तुपाचा दिवा लावा. यामुळे तुळशी माता प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल आणि त्यांच्या आशीर्वादाने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल. उसाचा रस. तुळशीच्या रोपावर उसाचा रस अर्पण करणे देखील शुभ मानले जाते. कच्चे दूध. गुरुवारी आणि शुक्रवारी गाईचे कच्चे दूध तुळशीला अर्पण करणे हे देखील शुभ मानले जाते. सवाष्णीचे साहित्य. तुळशीला सवाष्णीचे साहित्य देखील अर्पण केले जाते. त्यांना चुनिरेने झाकून हळद, कुंकू आणि गंध अर्पण केले जाते. हे सौभाग्यप्राप्तीसाठी तुळशीला असे सवाष्णीचे साहित्य अर्पण केले जाते. तांब्याचे पाणी. जेव्हा तुळशीला जल अर्पण करतात तेव्हा ते पाणी काही तास तांब्याच्या भांड्यात ठेवा. त्यात थोडी हळद मिसळून ते पाणी अर्पण करावे. झाडावर कच्चे दूध किंवा उसाचा रस लागल्यास पाणी अर्पण करून काढून टाकावे. रविवारी आणि एकादशीला तुळशीला काहीही अर्पण करू नये. तुम्ही फक्त दिवे दान करू शकता, कारण माता तुळशी या दिवशी व्रत ठेवते. खरमासाच्या दिवसात तुम्ही पाणी देऊ
शकता, पण इतर कोणत्याही प्रकारच्या वस्तू देऊ नका. जर तुम्हाला लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद मिळवायचा असेल आणि तुमच्या घरात धन समृद्धी वाढण्याचा विचार करत असाल तर तुळशीच्या रोपाची चांगली काळजी घ्या आणि रोज तिची पूजा करा. पूजा करताना किंवा काहीही अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजाप अवश्य करावा. एकादशीच्या दिवशी कधीही तुळस तोडू नये. याने आपल्या व आपल्या कुटुंबाला अनेक दोष लागतात व भगवान विष्णू नाराज होतात. म्हणूनच एकादशीच्या आदल्या दिवशीच तुळशीपत्र हे तोडून ठेवायचे आहेत. तर मित्रांनो, अशी ही आषाढी एकादशीच्या वारीविषयीची आणि तुळशी मातेच्या सेवेविषयीची संपूर्ण माहिती. तर अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, समोरच्या बेल आयकॉनवर प्रेस करा. तर भेटूया अशाच एका स्वामी सेवेच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.